दे रे रे ना। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत परभणी येथील प्रसिद्ध अशा दत्तधाम मंदिरामध्ये. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तर ही एक जुनी घंटा ह्या ठिकाणी आहे. ह्या घंटाच्या त्या ठिकाणावरून आपण आत प्रवेश करणार आहोत. त्रैमूर्ती अवतार हा यतीवर वेशाधरी मानवा, त्यासी जे लोक मूढ म्हणती होई यम बांधवा. म्हणे ओकवंशी तो गुरुपदी दत्तधामी पाहिला, तो हा सद्गुरु राजा श्री अखंडानंद सरस्वती दत्तधामी राहिला. अनंतासवे स्वामी तुम्ही असावे, सदा बुद्धी चातुर्य सुयशावी द्यावे. सद्गुरु श्री अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज असे सांगतात. तर मित्रांनो, अखंडानंद स्वामी महाराज यांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत श्री दत्त महाराज यांच्या भव्य अशा मूर्तीकडे. ह्या ठिकाणावरून आपण प्रवेश घेत आहोत. तर प्रवेश घेतल्यानंतर अगदी उजव्याच हाताला अखंड गुरुचरित्र पारायण कक्ष आपल्याला पाहावयास मिळते. या ठिकाणी अखंडपणे गुरुचरित्र पारायण चालू असतात. आत आल्यानंतर हा असा भव्य सभामंडप आहे आणि या ठिकाणावर आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामजप आपण या ठिकाणी करतो. तर मित्रांनो, अखंडानंद स्वामी महाराज जे आहेत तर त्यांनीच ह्या दत्तधामची स्थापना केलेली आहे. इथल्या पूर्ण म्हणजे जागा पाहण्यापासून तर इथलं हे मंदिर उभारणी असेल हे सर्व कार्य त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आहे. आणि आता आपण दर्शन घेणार आहोत ती दत्त महाराजांची सुंदर अशी मूर्ती, त्याची देखील प्राणप्रतिष्ठा श्री अखंडानंद स्वामी महाराज यांनीच केलेली आहे. चला तर मग आपण आता आधी दत्त महाराजांचे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा मारतो त्या प्रदक्षिणा मारताना वरती सुंदर असे गुरुचरित्र पारायण आणि गुरुचरित्रामधील अध्याय 52 अध्याय आहेत त्यांची मांडणी केलेली आहे. मंदिराची आख्यायिका जाणून घेताना आपण एक गोष्ट पाहतो की परभणी शहरामध्ये म्हणजे जुनं प्रभावती नगरीमध्ये लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय होतं. तर त्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये 1008 असे गुरुचरित्राचे पारायण संपन्न झाले. खूप मोठा भव्य दिव्य असा हा कार्यक्रम झाला होता आणि यामधून आलेला पैसा हा परभणीकरांनी दत्त महाराजांच्या चरणी अर्पण जरी केला असला तरी हा पैसा परभणीकरांचा असल्यामुळे तो परभणी येथेच राहावा आणि त्या दृष्टीने अखंडानंद स्वामी महाराज यांनी प्रयत्न केले आणि दत्त महाराजांसाठी एक सुंदर असं मंदिर बांधण्याचं ठरवलं आणि जागा पाहण्यासाठी सुरुवात केली. आणि जागा पाहत असताना त्यांनी हा परिसर निवडला आणि ह्या परिसरामध्येच त्यांनी दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यावेळेस श्री अवचार काका कारेगावकर यांनी ही जागा दत्त महाराजांच्या मंदिराला दिली आणि हे सुंदर असं दत्तधाम मंदिर या ठिकाणी उभं राहिलं.
तर मित्रांनो, आता आपण दत्तधाम परिसरात असताना भाविक छत्रपती संभाजीनगर वरून आलेले होते, तर ते पण आपल्याशी काही गोष्टी शेअर करू इच्छितात, दत्त महाराजांचे अनुभव सांगू इच्छितात. तर आपण आता त्यांच्याशी चर्चा करूया. श्री गुरुदेव दत्त. मी सीमा खडके संभाजीनगर येथे दत्तधाम येथे सेवेसाठी आलेले आहे. सेवेसाठी यासाठी की गुरुतत्व प्रदीप तर्फे जो कार्यक्रम आयोजित केला आहे गाणगापूर येथे 25 डिसेंबर ते 2 जानेवारी हा कार्यक्रम आहे. तर त्या संदर्भात इथे आम्ही सेवेला येत असतो. तर सांगायचा मुख्य उद्देश म्हणजे गुरुतत्व प्रदीप हा जो ग्रुप आहे तो परमपूज्य मकरंद महाराजांनी स्थापित केला आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे गुरुचरित्राचा प्रसार आणि प्रचार व्हावा, गुरुचरित्र घरोघरी पोहोचावं हा मुख्य उद्देश आहे. आणि त्यासाठी आपण ही 11 पारायणांची मालिका आहे आपली ही 11 पारायणांची मालिका. तर त्या 11 पारायणाच्या मालिकेमधील हे 9वं पुष्प आहे आपलं, जे की गाणगापूर येथे होणार आहे. आणि यातूनच प्रत्येक ठिकाणी आपण गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे, गुरुचरित्र सारामृत ग्रंथ जो दासगणू महाराजांनी लिहिलेला आहे, तो आपण तिथे आलेल्या वाचकांना प्रसाद म्हणून देणार आहोत. दत्त महाराजांची ही अनुभूती जी आहे, जो यांची साधना करतो किंवा उपासना करतो त्या प्रत्येकाला येतच असते, कमी अधिक प्रमाणामध्ये येत असते. फक्त आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, त्यातून आपल्याला बारीक ऑब्झर्वेशन करावं लागतं, त्यातून येत असते. कार्तिक पौर्णिमा ते मार्गशीर्ष पौर्णिमा असा 1 महिन्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू असतो. उत्सव या ठिकाणी दत्त महाराजांचा असतो. आणि या कालावधीमध्ये, या 1 महिन्यामध्ये या ठिकाणी रोज लघुरुद्राचा अभिषेक होतो आणि रोज 1,500 ते 2,000 लोक जेवायला असतात. आणि ज्यावेळेस दत्त जन्म होतो, दत्त जयंती असते, त्यावेळेस मात्र पूर्ण परभणी येथील लोकांना प्रसादासाठी आमंत्रण असतं. सर्व परभणीतील लोक भाविक भक्त या ठिकाणी जेवण्यासाठी व महाप्रसादासाठी येत असतात. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर कर, चॅनलला सबस्क्राईब कर. बाय.